कामामध्ये जायचं. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत लहित खुर्द येथे मियावाकी जंगल पाहण्यासाठी. आता मियावाकी जंगल म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. मियावाकी हा जापनीज शब्द आहे. डॉक्टर आकिरा मियावाकी यांनी विकसित केलेलं हे तंत्रज्ञान मियावाकी जंगल. मियावाकी जंगल म्हणजे एका गुंठ्यात साधारणपणे 300 झाडं लावणे आणि त्या दाटीवाटीने लावलेल्या झाडाला मियावाकी जंगल असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल इतके एका गुंठ्यात 300 झाडं हे कसं? तर मित्रांनो, झाडांना प्रकाश संश्लेषणाची गरज असते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी त्यांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. दाट झाडं लावली तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांमध्ये स्पर्धा सुरू होते उंच वाढण्याची. त्यांच्यामध्ये वाढण्याची स्पर्धा होऊन ते अतिशय जलद गतीने वाढतात. म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं झालं तर नैसर्गिक जंगल हे जंगल परिपूर्ण होण्यासाठी 100 वर्षे लागतात. तर हे तुम्ही पाहू शकता, मियावाकी जंगल होण्यासाठी फार तर 10 ते 20 वर्ष इतका कालावधी लागतो. आता ही जी झाडं लावलेली आहेत ही फक्त 1 वर्षाची झाडं आहेत. 1 वर्षामध्ये इतक्या उंच झाडं या ठिकाणी झालेली आहेत. ग्रामपंचायत लहित खुर्द यांनी डार्क केटल जंगल कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आज या ठिकाणी हे मियावाकी जंगल या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी किंवा मियावाकी जंगल म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या मियावाकी जंगलामध्ये सर्वसाधारणपणे देशी झाडांची लागवड केलेली आहे. मग ते देशी म्हणजे आपला आंबा असेल, उंबर असेल, पिंपळ असेल किंवा अशा प्रकारे आपल्या देशामध्ये असणाऱ्या जे झाडं आहेत त्यांची लागवड या ठिकाणी केलेली आहेत. तर याच्यामुळं पहा, जैवविविधता टिकून राहते. या झाडांवर पक्षी येतात, कीटक येतात आणि एक प्रकारे सुंदर असं निसर्ग किंवा याचं संवर्धन आपण या ठिकाणी करत असतो. चला आता तुम्हाला आतमधून हे जंगल दाखवतो. बघा, 1 वर्षात तयार झालेलं हे मियावाकी जंगल. 1 गुंठ्यामध्ये 300 झाडं या ठिकाणी लावलेले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीनं या झाडांची वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि विषय आहे. मग इथं तुम्हाला अभ्यास करायला आवडेल का? नक्की. तर आपण इथं सुद्धा अभ्यासाला या ठिकाणी येऊ, छानपैकी अभ्यास करू. आणि दुसरी एक गोष्ट, आठवड्यातून एकदा आपण याला इथं भेट देऊ. इथं वाढणारे जे गवत असेल किंवा थोडेफार आपल्याला याची काळजी घेता येईल, बरोबर की नाही? म्हणजे आपण काम केलं की आपल्याला त्या झाडांविषयी किंवा त्या ठिकाणाविषयी आत्मीयता निर्माण होते ना. आपले झाडं, आपलं जंगल, आपलं ठिकाण, आपलं गाव, आपलं घर, तसं हे आपण या ठिकाणी येणार आहोत. इथली साफसफाई करू आणि अभ्यास सुद्धा या ठिकाणी करू. शेळके भाऊसाहेब यांनी आपल्याला ही छानपैकी या ठिकाणी संधी दिली. संधी म्हणूया आपण, नाही का? इथं आपल्याला मियावाकी बद्दल काही माहित होतं का आधी? आज आपण या ठिकाणी आलो, मियावाकी जंगल पाहिलं, या जंगलाविषयी माहिती घेतली आणि खूप छान वाटलं आपल्याला. वाटलं ना? तर त्यांचे, ग्रामपंचायतीचे सर्वांचे आपण आभार मानूया. त्यांना धन्यवाद.